राजकीय बातम्यांनी सध्या आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून दावे प्रतिदावे केले जात होते। कुणी काय म्हटलंय पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती, पियुष गोयल यांचा पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दावा, तर दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण आज घडीला तरी शक्य नाही असंही गोयल यांचं वक्तव्य। Praful Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP, given that he has lost the people's trust. प्रफुल्ल पटेल यांच्या नियुक्ती संदर्भात चुकीची माहिती मिळाली, पियुष गोयल यांचे यावर आता स्पष्टीकरण। तर माहिती न घेता वक्तव्य केलं असल्याची माहिती, दरम्यान चुकीची माहिती असल्याचं नंतर कळालं, गोयल यांचं स्पष्टीकरण। प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झालेली नाही, प्रदेश अध्यक्ष तटकरे यांची ही प्रतिक्रिया। तर पियुष गोयल काय म्हणाले ते माहिती नाही, मात्र असा कोणताही निर्णय झालेला नाही, तटकरेंचं ही स्पष्टीकरण। पियुष गोयल त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली नाही, असं काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी। पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काय निर्णय झालेला नाही। तर आम्ही एनडीए सोबतच राहणार आणि पुढे जाणार, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर तटकरेंची स्पष्टोक्ती। एनडीए सोबत राहण्याचा आमचा निर्णय कायम राहील। आता आमचा एनडीएमध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील। या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील, तो निर्णय त्यांनी करायचा आहे। मी तेच म्हटलं, मी आज नाही म्हणत, मी गेले 6 महिने ज्या वेळेला मला प्रश्न विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये विचारला गेला त्यावेळेला मी हेच उत्तर दिलं। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली नाही, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून ट्विट करत स्पष्टीकरण। तर निर्णय केवळ वरिष्ठ नेतृत्व आणि आमदारांशी सल्लामसलत करूनच घेतला जाईल, पटेलांचं स्पष्टीकरण। विलीनीकरणाची चर्चा दादा करत असते तर आमच्याशी चर्चा केली नसती का, फडणवीसांचा सवाल। तर अजितदादा जवळजवळ सर्वच गोष्टी माझ्याशी बोलायचे, विलीनीकरणाच्या निर्णयाआधी आमच्याशी चर्चा करावी, फडणवीसांची प्रतिक्रिया। चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? दादांची शपथ घेतो, विलीनीकरणाची चर्चा झाली होती, फडणवीसांच्या प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। तर भाजप वरिष्ठांशी चर्चा झाल्याचं दादा म्हणाले होते, शशिकांत शिंदेंचाही दावा। अजितदादांच्याबरोबर चर्चा आणि अजितदादांनी आम्ही जी चर्चा पण केली की बाकीच्या नेत्यांशी आपल्या पक्षाच्या तेवढे ते माझ्यावर सोडून द्या, मी त्यांच्याशी बोललोय काही लोकांशी आणि मी तो निर्णय घेतलेला आहे, मला तर कोण विरोध करणार नाही अशी त्यांची स्पष्ट आणि अजितदादा परखड होते आणि स्पष्ट शब्दात ती भूमिका मांडलेली होती। राष्ट्रवादीचे सगळे अधिकार सुनेत्रा पवारांकडे, विलीनीकरणासंदर्भात सुनेत्रा पवारच अंतिम निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, आमदार सुनील शेळकेंची भूमिका। सुनेत्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत, जो निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल, एवढंच मी सांगतो। राष्ट्रवादी पक्ष लोकशाही संविधानाला मानणारा पक्ष आहे, राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया ही मोठी असते, त्यानुसारच निवड केली जाणार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया। पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची एक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेच्या नंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जातो। पक्षामधले पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते आणि त्या कमिटीमध्ये असलेले सदस्य, विधिमंडळामध्ये असलेले सदस्य या सगळ्यांची मतं घेतली जातात।